सर्वात आधी तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज मी खूप छान टेस्टी सर्वांना आवडणारा, लहान असो की मोठे सर्वांना आवडेल अगदी साध्या सोप्या पद्धतीने करते। त्याच्यासाठी घेतली आहे मी 100 ग्रॅम पालक, तसंच मी टोमॅटो एक वापरलेला आहे, 4 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहे आणि हो लाल फ्रेश लाल मिरची आहे ताजी, ती एक वापरली। तुमच्याजवळ नसेल तर ड्राय मिरची वापरा। हां, आणि 4 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहे। तसंच आता मी कांदा कापून घेतला आहे, तो 50 ग्रॅम आहे। तुम्हाला जास्त टाकायचं असेल टाका, जर तुमच्याकडे हिरवा कांदा नसेल तर साधा टाका। काजू मी टाकले 6 घेतले ते। आता बघा मी व्यवस्थित त्याला मिक्सरमधून क्रश करून घेते, अगदी प्लेन, थोडं 2 चमचे पाणी घालून। आता पूर्णपणे पेस्ट तयार झालेली आहे। तसंच मी तेल घेतलं आहे 4 चमचे। आता मी पॅन ठेवलं आहे गॅसवर, त्याच्यामध्ये तेल टाकते। तेल 4 चमचे गरम झालं की त्याच्यामध्ये मी 1 चमचा राई, 1 चमचा जिरे असं टाकून त्याला आधी होऊ देते। तेल पूर्णपणे गरम झालेलं आहे। आता बघा त्याच्यामध्ये मी राई, जिरे टाकत आहे। तसंच आता त्याच्यासाठी मी पेस्ट तयार झालेली आहे ऑलरेडी, आणि मी आता त्या पेस्टला त्याच्यामध्ये टाकून देते। त्याच्या आधी मी ना हळद टाकली, ना हिंग टाकलं, काहीही टाकलेलं नाही। तर आता मी वरतून हळद टाकते अर्धा चमचा, आणि हो अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा तिखट घेतलेला आहे, तुम्ही चवीनुसार घ्या, आणि हो धने जिरे पावडर 1 चमचा घेतली, मीठ चवीनुसार। आता याला व्यवस्थित फेटून घेते, व्यवस्थित होऊ देते, आणि सिमवरच होऊ देते। थोडं बघा, थोडं 2 मिनटं असं शिजल्यासारखं होऊ द्यायचं आहे, दुसरं काही नाही करायचं आहे। आणि हो आता त्याच्यामध्ये बटर 1 चमचा टाकते। आता इनकेस तुमच्याकडे बटर नाही तर तुमच्याकडे जे दुधावरची साय निघते ते तुम्ही वाढवून द्या, 1 चमचा दुधावरची साय टाकून द्या। हो पनीर मी 200 ग्रॅम घेतलं आहे, त्याचे छोटे छोटे तुकडे करून गरम पाण्यातनं बाहेर काढले, म्हणजे ते स्वच्छ पण होते आणि सॉफ्ट पण होते। त्याला तळून घेतलेले नाही आहे, कारण त्याचे विटॅमिन्स मरून जातात। बघा मी आता त्याच्यामध्ये पनीर टाकलेलं आहे। आता कसुरी मेथी घेतलेली आहे, आता ती मेथी त्याच्यावर मी स्प्रेड टाकली, नसेल तर चालेल, काही प्रॉब्लेम नाही। थोडा कोथिंबीर घेऊन घ्या आणि टाकून द्या। आता याला 2 मिनटं होऊ देते। चीज स्लाइस घेतला आहे, तुमच्याकडे चीज किसण्यासारखं असेल ते टाका, म्हणजे चीज क्यूब असेल त्याने किसून घ्या, नसेल तर सोडून द्या। थोडं 1 चमचा क्रीम जास्त टाकून द्या, घरातलीच ताजी साय, जाड साय टाका, दुसरं काही नाही। 2 मिनटं होऊ द्या, व्यवस्थित होतं। 5 मिनटात तर तुमची भाजी एकदम टेस्टी मस्त तयार होऊन जाते। बघा किती छान दिसते ना। व्यवस्थित फेटून घेते आता याला, आणि आता हे जवळजवळ शिजत आलेलं आहे। जास्त वेळ शिजू द्यायचं नाही आहे, कारण पनीर जास्त वेळ कधीही शिजू द्यायचं नसतं, ते ऑलरेडी सॉफ्ट होऊन गेलेलं आहे, त्याच्यामुळे प्रश्नच येत नाही। आणि पालकची पेस्ट आहे त्याच्यामुळे ती ऑलरेडी लवकरच शिजलेली आहे। बघा किती छान तयार झालेलं आहे ना, खूप छान। जसा कलर चढत चालला आहे तसं होऊ द्यायचं सिमवर। आणि त्याच्यामध्ये मी आता थोडंसं किंचित 2 चमचे दूध ॲड करते। तुम्हाला नाही टाकायचं नका टाकू। बघा रेडी आहे भाजी। मी क्रीम टाकलेलं आहे 1 चमचा, आणि दूध पण 1 चमचा टाकलेला आहे। भाजी तयार आहे, अगदी छान मस्त। जितका कलर छान आहे तुम्ही बनवा आणि मला सांगा, कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कमेंट्स द्या। थँक्यू सो मच, भेटूया पुन्हा, बाय।